बघतोय सायन परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे गेटवे ऑफ इंडिया परिसरातली आपण दृश्य बघू शकतोय। काय ढग हे जे दाटून आले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील आता पावसाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येतंय आणि या ठिकाणी दिवसा काळोख पसरला असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मुंबईत आज अचानक लावलेल्या पावसाने मोठी हजेरी लावली पाहू शकता। कुर्ला असेल, भांडूप असेल किंवा विक्रोळी असेल, या विभागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असेल। हवामान खात्याने देखील 13 तारखेचा आहे तो इशारा मात्र दिला होता की मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता होती। जे उन्हाळ्याचे नागरिकांना मात्र बसवते, मात्र या पावसाने थोडासा फार दिलासा दिला असला तरी हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे। ऑक्टोबर असेल किंवा भांडूप असेल त्या ठिकाणी देखील मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे। मात्र काही नागरिक असतील किंवा बाईकवर असतील त्यांना मात्र अजूनही ते तुम्ही पाहू शकता की बाईकवर आहे ते एका साईडला बाईक लावून आहे ते कुठेतरी आसरा मात्र बघत आहेत। पावसाने देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता की असाच जर पाऊस चालू राहिला तर नागरिकांची देखील हलवण्याची शक्यता आहे। मयूरान हे साम टीव्ही मुंबई। मुंबईमध्ये आपण बघू शकतोय वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरात काही ढग दाटून आले असल्याचं चित्र बघायला मिळतंय। भर दिवसा अनेक ठिकाणी काळोख पसरला असल्याचं पाहायला मिळतंय आणि मे महिन्यामध्ये हा अवकाळी पाऊस बरसतोय। नागरिकांची चांगली तारांबळ या अचानक आलेल्या पावसामुळे उडाली असल्याचं आपण बघू शकतो। अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत कारण वाऱ्याचा वेग हा जास्त असल्याचं पाहायला मिळतंय। आज सकाळपासूनच ऊन मोठ्या प्रमाणात पडलेलं होतं, कडक ऊन पडलेलं होतं आणि त्यानंतर अचानकच हा पाऊस आलेला आहे। ही आपण ठाण्यातली दृश्य पाहतोय। ठाण्यात रस्ते जलमय झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे। ठाणे स्टेशन परिसरातली हे आपण दृश्य बघतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं देखील आपण बघू शकतोय आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय। त्यामुळे अनेक नागरिकांना या ब्रिज खाली थांबावं लागलेलं आहे। काही नागरिक स्टेशन परिसरात थांबलेले आहेत। बस स्टेशनचा बस स्टॉपचा या ठिकाणी आसरा नागरिकांनी घेतला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। जोरदार हजेरी आता मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं लावलेली आहे आणि ही ठाणे परिसरातली या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे। ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे। ठाण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्यानं नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। अनेक ठिकाणी नागरिकांनी रेल्वे स्थानक असेल, बस स्थानक असेल किंवा ब्रिज असतील याचा आसरा घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, जी की ड्रोन कॅमेरानं टिपलेली दृश्य आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावलेली आहे। लोअर परेल परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय, तर संपूर्ण परिसरामध्ये काळोख पसरलेला आहे। धुकं सुद्धा बघायला मिळतंय, अंधुक असं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी देखील अडथळा जो आहे तो निर्माण झालेला आहे। जोरदार पाऊस पडत असल्यानं वाहतूक देखील खोळंबलेली आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय। मात्र ही दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आहेत आणि साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, ज्यामध्ये आपण लोअर परेलमध्ये सुरू असलेला हा पाऊस बघू शकतोय। ढगाळ वातावरणामुळे या सर्व बिल्डिंग ज्या आहेत, इमारती ज्या आहेत त्या काहीशा झाकल्या असल्याचं आपण पाहतोय। मुंबईमध्ये मुसळधार पावसानं सुरुवात केलेली आहे आणि आता मुंबई वेस्टर्नमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। लोअर परेल या परिसरातली ही दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक तुफान पाऊस आलेला आहे। हा अवकाळी पाऊस आहे आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ देखील उडालेली आहे। तर आपण बघतोय संपूर्ण मुंबईमध्ये आता जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। तर मे महिना सुरू आहे। खरं तर मे मध्ये उकाड्यानं हैराण नागरिक होत असतात आणि गेल्या 2 दिवसांपासून आपण बघतोय तापमान वाढलेलं होतं, पारा वाढलेला होता आणि आज अचानक जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। लोअर परेल परिसरातली साम टीव्हीची ड्रोनने